आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का? काय झालंय आता नाही बोलायला पाहिजे पण नाविलाजा ह्या 100-150साठी पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलंच होतं. कारण असं मागचा अनुभव येतो लेकरांना आमच्या मराठ्यांच्या, तेच बोलून दाखवतात आम्हाला, दादा ते दिलंय, देतील 20 तारखेला 10% देतील, नाही तर ते 50% देतील, त्याच्यात काहीच विषय नाहीये. पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे ईसीबीसीनं दिलं होतं सुप्रीम कोर्टानं मान्य सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं, तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचे 4 वर्ष वायाला गेलं आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार, पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढायला लागेल. आता जे ईसीबीसीतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात, आमच्या निवड झाल्या आम्हाला नियुक्त्या द्या. त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोराचं ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं. कारण ते रद्द होईल का राहील का भीतीपोटी. पुन्हा जर तसंच झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे, तसंच जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार, शिक्षण त्याच्यातून करणार, आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार, म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बरबाद झालं. पण आता हे 2-4 जणांची मागणी आहे, पण 100-150 लागतंय ते त्यांच्यासाठी मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होऊ नये. परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे, मिळू द्या सगळ्याला, त्यांना ते पाहिजे ना बनवा ते. पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं, 6 करोड मराठ्यांचं, की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तरी ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार.